हॅलो फ्रेंड्स, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा छान अशा व्हिडिओमध्ये. तर तुम्ही म्हणाल की हे काय आहे, तर हे आहे फ्रेंड्स, आम्ही गेलतो पुण्याला. म्हणजे पुणे सिटीमध्ये आम्ही राहतोच पुण्याला, पण पुणे सिटीमध्ये गेलतो आणि तिथं भरलेलं असं भव्य असं ओरिजिनल फुलांचं असं प्रदर्शन होतं. आणि तिथं सगळं ओरिजिनल फुलांपासून रोपट्यांपासून असं छान छान फुलांचं डेकोरेशन केलं होतं, जे होतं संभाजी महाराज गार्डनमध्ये. छत्रपती संभाजी महाराज गार्डनमध्ये हे भव्य दिव्य असं प्रदर्शन होतं. आणि मग त्याची खूप जास्त ॲड पाहत होतो आम्ही. मग आम्ही आलो पाहायला. तर गेटवरती एंट्रीलाच असे आहेत ना, काही चित्रकार होते, पेंटर्स होते, ते असे पेंटिंग काढत होते. लाईव्ह पेंटिंग सुरू होती. मुलं वगैरे बसून त्यांची पेंटिंग वगैरे काढून घेत होती. आणि आता आम्ही अशी एंट्री केलेली आहे. तर 14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजी गार्डन जे पुणे सिटीमध्ये आहे डेक्कनला, तर तिथे असं हे प्रदर्शन भरलं होतं. भव्य दिव्य असं फुलांचं प्रदर्शन होतं. तर ओरिजिनल जे फुलं असतात ना, त्याचं हे प्रदर्शन होतं आणि फुलांपासून वेगवेगळे आकार आणि खूप सुंदर असं काय काय बनवलेलं होतं तिथं. तर तेच पाहण्यासाठी आलेलो. का तर मला आहे ना, नेचर आणि फ्लावर्स खरंच खूप आवडतात फ्रेंड्स. आणि मग मी असं काही असेल ना तर चुकवत नाही. आणि मला निसर्ग हा खूप जास्त आवडतो. मग तो कुठलाही असू द्यात, म्हणजे शेतीकडचा असू द्यात, गावाकडचा असू द्यात, पण मला निसर्ग हा खूप आवडतो. मी खूप निसर्गप्रेमी आहे असं म्हणायला हरकत नाही. काही जण पक्षीप्रेमी असतात, काही जणी जंगलप्रेमी असतात, काही जण प्राणीप्रेमी असतात. तसं मी निसर्गप्रेमी आहे आणि आय लव्ह नेचर. आणि मग अशा प्रकारे आम्ही पाहण्यासाठी आलतो आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं तिथे. मी, आमच्या आई, अन्वी आणि अन्वीचे पप्पा आलतो. तर त्याच्या आधी आम्ही गेलतो ABC चौकामध्ये, म्हणजे आप्पा बळवंत चौकामध्ये. तर आम्ही तिथून वाल्मिकींचं आईंनी रामचरितमानस वाचलेलं आहे. त्यांना नेक्स्ट त्याचा पाठ हा होता, बुकचा जो होता वाल्मिकी रामायण संस्कृत आणि मराठी. तर ते घेतलं होतं आणि आमच्या मिस्टर दिघींच्या हातामध्ये तुम्हाला वाटत असेल गोणीसारखी काय पिशवी आहे, तर त्याच्यामध्ये ते रामायणच आहे. त्याच्यामुळे नावं ठेवण्याचं धाडस कृपया करू नका त्या पिशवीला किंवा हातात काय वागवतायत म्हणून. हे मी आधीच सांगते तुमच्यासाठी माहितीसाठी. आणि इथे मग काही नाही फ्रेंड्स, इथे आम्ही अशा प्रकारे एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर त्यांचं जे एक ॲप होतं ते ॲप डाउनलोड करायचं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला मोफत एंट्री होती आणि गेल्या गेल्याच आम्हाला सुंदर असा फुलांपासून बनवलेला मोर पाहायला मिळाला. परंतु गर्दी ना फ्रेंड्स, तोबा तोबा गर्दी विचारू नका. इतकी भयंकर अशी गर्दी होती, खूप जास्त भयंकर होती गर्दी होती. आणि अशा प्रकारे छोटी-छोटी फुलं वगैरे पाहून खरंच मन खूप प्रसन्न झालं, आनंदी वाटलं आणि सुंदर वाटलं. खूप सुंदर असे फ्लावर्स होते. असं वाटलं होतं जणू काय म्हणजे चित्रकारच कोणी आल्या आणि त्यांनी चित्रच काढलेलं आहे. अशा प्रकारे सजवलेलं, नटवलेलं अशी ती बाग होती आणि पाहताना डोळ्याचे पार नाही फिटावेत अशा प्रकारे ते सजवलं होतं फ्रेंड्स. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असं होतं. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. आपल्या विचारांच्या पुढे यांनी खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि कोणते कोणते कॉलेजही याच्यामध्ये सहभागी होते. आणि खरंच फ्रेंड्स, रंगीबिरंगी फुलं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि आपण कल्पनाही करू शकत नाही, कल्पनेच्या बाहेर असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं. आणि खूप सुंदर असं होतं ते डेकोरेशन. आणि पाहू शकता तुम्ही असं कशा प्रकारे आहे. मला असं वाटतं की मी खूप घाईघाईत प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलते, म्हणून इथं थोडंसं मी आरामशीर बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देते. हे जे आहेत ना, हे नुसते फ्लावर्स नाही आहे का, तर हे डेकोरेशन अगदी कितीतरी दिवसांपर्यंत आहे. आणि ते ना रोप आहेत ॲक्च्युली, खाली ना रिअल फ्लावरची रोप आहेत आणि त्याच्यापासून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आकार बनवले आहेत. आणि ते होते ना, ते वेगवेगळ्या झाडं होती, जे आयुर्वेदिक झाडं असतात ना, त्याची माहिती आणि त्यासोबत ते झाडं आहेत. तर अशा प्रकारची होती पहा. रातराणी होती, उशीर होती, रामकृष्ण तुळस होती आणि त्याची इन्फॉर्मेशनही होती की आयुर्वेदामध्ये ही झाडं कशासाठी आहेत उपयोगी. नारिकेल, जी मी ऐकली नव्हती, कधी पाहिलेली नव्हती, अशा प्रकारची झाडं होती. आणि मी थोडंसं व्हिडिओ शूट केलं का तर व्हिडिओमध्ये त्याची इन्फॉर्मेशन यावी म्हणून. आता ती दिसेल का नाही इन्फॉर्मेशन खालची, ती तुम्हाला, मलाही शंकाच आहे, पण मी काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारे होती पहा. अश्वगोल होता, शमी होती, वासा होतं, खोकल्यावरती हा वासा उपयोगी पडतो. असे थोडे थोडे घेण्याचा मी असा प्रयत्न केलेला आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आहे पहा. हे अश्वगोल आहे, जे पित्तासाठी वगैरे उपयोगी आहे. पर्णफुटी आहे आणि पळस आहे, आवळा आहे, कोरफड आहे. तर खूप साऱ्या रोगांसाठी, आजारांवरती उपयोगी अशी हे आयुर्वेदांची झाडं आहेत इथे लावली होती. नाईस इन्फॉर्मेशन पहा. पर्णफुटी, किडनी स्टोन, मधुमेह, लिव्हरसाठी. त्याच्यानंतर
ती गुडघेदुखीसाठी आहे. पण मला त्याचप्रमाणे अळूस आहे दमा आणि खोकल्यासाठी, आवळा आहे, कोरफड आहे. तर ते कशासाठी असतं? आरोग्य सुधारते. कोरफडीनं पळस आहे, किडनी व डोळ्यांसाठी आहे. त्याच्यानंतर हाडजोड, हाडजोड म्हणजे हाडांचं जर फ्रॅक्चर झालं असेल तर ती हाडजोड वनस्पती आहे. शमी आहे जर तुमच्या डोळ्यांची जळजळ होत असेल कमी करण्यासाठी. वेखंड आहे पोटदुखीसाठी. लाजाळू आहे जखम किंवा मूळव्याधीवरती लाजाळूचं झाड असतं. तर आणि आमची त्याला हात लावून थोडीशी खेळत होती लाजाळूंच्या झाडांसोबत. त्यानंतर मरीच आहे. त्याच्यानंतर द्रवगुण झाडं यांना नाव दिलं तर त्यांनी द्रवगुण झाडं. आता ते द्रवगुण विभाग म्हणजे काय नेमका तो मलाही नाही माहिती. पण आता त्याचा सखोल अभ्यास मीही नाही केला. हे पहा आणि अशी त्या लाजाळूंच्या झाडांसोबत खेळत आहे. आणि मग ना हे पहा अशा प्रकारे आहे आणि मी थोडं सेल्फीने थोडंसं व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारे पहा. हे अशा प्रकारे आहेत झाडं वगैरे. तर मी थोडं सेल्फीने थोडंसं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला दाखवण्याचा थोडासा माझा प्रयत्न आहे. इथं लाजाळूंचं झाड आहे. तर बॅक कॅमेराने काही वाचता येणार नाही तुम्हाला, पण ते लाजाळूचं झाड आहे. आणि मग अशा प्रकारे होतं. त्यानंतर मी गेलती भारत माताकडे. तर अशा प्रकारे भारत माता पाठीमागं पूर्ण फ्लावरचं डेकोरेशन आहे. अशा प्रकारे सजवलेलं आहे पूर्ण फ्लावरचं डेकोरेशन. पहा किती सुंदर. हे जेवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला सुंदर वाटते ना, त्याच्या कितीतरी अनेक पटीनं तुम्ही समजू शकता की प्रत्यक्षात पाहायला किती असेल. आणि मग आम्ही आलो असं मेन विभागामध्ये आणि खूप छान होतं इथे. म्हणजे खूप सुंदर सुंदर असं केलं होतं. लोक फोटो आणि सेल्फी खूप छान घेत होते. आणि इथं रेनडिअर बनवलं होतं. त्या म्हणजे काळवीट बनवलेलं आणि मग फुलांचे वेगवेगळे आकार बनवले होते. हे फुलांचे रोप आहे. तिथे मोर होता, शिवलिंग होतं, त्याच्यानंतर नंदी होता, कासव होतं आणि खूप छान छान हार्ट होतं. त्याच्यानंतर सूर्य बनवलेला, रणगाडे होते. खूप सुंदर सुंदर अशा प्रकारे फुलांनी रिअल फ्लावर्सने असे सजवलं होतं आणि वास आणि सुगंध ओरिजिनल फ्लावर असल्यामुळे इतका सुंदर असा सुगंध सगळीकडे पसरला होता ना. खूप सुंदर. इथं ऊन नाही लागू म्हणून असा मंडप केलेला. आणि हे पहा हे ओरिजिनल फुलांची रोपं आहेत आणि त्याच्यापासून असं केलं आहे. आणि किती सुंदर अशी कल्पना आहे ना ही. ही शक्यतो परदेशांमध्ये अशा प्रकारे केलं जातं, पण आपल्या इंडियामध्ये आणि पुण्यामध्ये तर मी पहिल्यांदाच पाहत आहे. इतकं सुंदर असं डेकोरेशन करत असतील काही काही भागांमध्ये. आणि त्यानंतर हे पहा व्हेजिटेबल्स आहेत, पूर्ण फळभाज्या आहेत. त्याच्यापासून हे घर बनवलेलं आहे, हट म्हणजे झोपडी ज्याला आपण म्हणतो ते बनवलेलं आहे. याच्यावरती पूर्ण व्हेजिटेबल्स आहेत. कोबी, वांग्याचे प्रकार, अननस, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स म्हणू शकतो. त्याच्यानंतर इथे टोमॅटोची झाडं लावलेली आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची टोमॅटोची झाडं आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारची फळझाडं यांनी लावलेली आहेत. फळांची झाडांची माहिती त्यांनी तिथे दिलेली होती आणि ही वाचायला खरंच अशी वेगळी अशी इन्फॉर्मेशन होती, ही माहिती होती. वाचायला मजा आली. आता अजूनही प्रदर्शन तिथं आहे का नाही याची माहिती मला नाही आहे, का तर हा व्हिडिओ जवळपास मी 1-2 दिवसांनी टाकत आहे. पण तुम्हाला नेत्रसुख घेण्यासाठी डोळ्यांचा एक आनंद म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे आणि खूप सुंदर आहे. आता ह्याची इन्फॉर्मेशन डीपमध्ये मलाही नाही, पण मलाही छान वाटलं. आता हे जे आहे ना फ्रेंड्स, तर हे आहे एक हॉटेल आहे, कॉर्नर्ड हॉटेल आहे आपल्या पुण्यामध्ये. तर त्याची प्रतिकृती त्यांनी साकारलेली आहे. तर ते जॅपनीज पद्धतीचं एक जॅपनीज थाटणीचं हे एक आहे हॉटेल. तर त्यांनी ती उभारली आहे त्याची प्रतिकृती. तर तुम्हाला जमलं तर तुम्ही त्या हॉटेलला नक्की भेट द्या. हे पहा झेन गार्डन याची प्रतिकृती आहे. ती झेन गार्डन किंवा कारेसान सुई ही एक किमान जपानी बागशैली आहे, जी ध्यान आणि चिंतनासाठी झेन बौद्ध मंदिरामध्ये अनुभवलेली आहे. तर मी थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा मी असा प्रयत्न केलेला आहे. माझ्या अल्पबुद्धीला जेवढा जमेल तेवढा मी केलेला आहे प्रयत्न याचा. तर हे पहा आमच्या आई आहेत, त्यांना घेऊन मग हे करत आहे, मी व्हिडिओ काढत आहे. तर त्यांना म्हटलं हाय करा, असं छान. त्यांनाही गार्डन फार आवडले, त्यांनाही फुलांची झाडांची खूप आवड आहे. त्याही भरपूर झाडं लावतात. मग त्यांनाही पाहून आनंद वाटला.